हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ते यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। ना हम कर्ता हरिः कर्ता ना हम कर्ता हरिः कर्ता. समुद्रमथन जतर आशिल्ले लक्ष्मीन नारायणा मारडिकून घेतिल्ले. ताजे नंतर समुद्रमथन ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾನ. एक ಚೆಲ್ಲಿ कन्या रूपारी वारुणी देवी ऐली परमात्मान तिका दैत्यांक दिल्ले. वारुणी म्हळ्यार आमी दैत्यान पिवचे मध्य म्हण म्हणटाची ते दैत्यांक दिल्ले परमात्मान. ताजे नंतर कश्यपाल चरडू जावन आशिल्ले देवई दानमय तांणी आनी कसं जावका अमृत जावका म्हणून समुद्रमंथन ಮುಂದುವರಿಸಿತಾची तांणी लेखला तांणी समुद्रमंथन करतरसची म्हणून जाल्यार ते अजित नामक परमात्मूची समुद्रमंथन करतरस तांचो दुखून एक अद्भुत पुरुष प्रकट जाल्लो म्हणून उदतिष्ठन महाराज पुरुष परमाद्भुत परीक्षितले शुकमहामुनी सांगतरस हेरया एक अद्भुत जावन आशिल्लो पुरुष प्रकट जाल्लो. कशें आशिल्लो तो दीर्घ पीवर दोर्दंड कंबुग्रीवोरुणे क्षण श्यामल तरुण स्रग्वी सर्वाभरणभूषित. तो तागेले हातू एक नीळ म्हळ्यार आजानुबाहू म्हणटा पळय तशी दिगदिगू हातू गळो शंका मणके चंदू धवोची शंकाचे मणके गळो तागेले दोळ्याचे दोनी तुदी तांबडी जावन आशिल्ली सांगतना कोण म्हूण आमकां कळटा पळयाची. तागेलें शरीर श्यामल वर्णाचे आनी गळ्याक सगवी म्हळ्यार माळ आनी घालून अलंकृत जालो के आभरण माळा सकट घालून पितांबर न्हेसला मकर कुंडल कान्नास रुंदच वक्षस्थळ. तो एक पळयतना एक प्रायेच्यो चेल्लुशी आशिल्लो तशी पळयतनाची भारी चंदू तागेले चंद्राय पळोवच्याक दोन दोळे पावना तशें आशिल्लो तो. हातांत एक भांगराचे कंकण घालून घेतला अमृताचे कलश हातांत दवरून घेतला. तो कोण विंगड कोणय न्ही सवई भगवतः साक्षात विष्णोरंशांश संभव परमात्मा विष्णूला अंशांश अवतार जावन आशिल्लो. विंगड कोणय न्ही तो आयुर्वेद प्रवर्तक जावन आशिल्लो धन्वंतरी म्हूण नांवान प्रसिद्ध जाल्लो परमात्मूची तो अमृत कलश घेवन वयर येयलो. ताणी आयली कुडले तागेले हाता आशिल्लो अमृत कलशा वयर दैत्यांगेलो दोळ पडलो. तांणी कुडले आयलींच्यानी ते अमृत कलश तांडून घेतले. सूर दुखून तांगेल्या मनांत कसं आशिल्लें म्हळ्यार समुद्र मंथनान कसं सकट मेळटा पुरे आमकां मेळका म्हूण तांगेलें मनां आशिल्लें. आतां तशीची पुरे तांकांची वय हांगा स्वर्गाक पेटोका कामधेनू पुरे गेले न्हय पारिजात वृक्ष सकडी कामधेनू एक ऋष्यांक दिला बरलेलो उच्चेश वसू हे त्या पुरे स्वर्गा पेटयला म्हळ्यार त्या वेळाक स्वर्ग बलिरायाल हातांत आशिल्लो. आतां तशीची तांकां पुरे आमकां जाय म्हळें लिप्संतः सर्व वस्तूंनी कलशम तरसाहरन तांडून घेतले काय तांणी. तदन देवतेंक कसं जाल्लें विषण्ण मनसो देवा हरीम शरणमाययुः. त्या वेळार तांकां भारी बेजार जालें की देवतेंक इतले कश्ट पावन अमृत तांणी घेवन धांवलीत न्हय शरणमाययुः विंगड कोणय ना अन्यथा शरणम नास्ती. परमात्मा लेगीत तांणी शरणयलीची पळयतना तांणी भारी दिनावस्थेर आसाची तेदना सुरवेक भक्त म्हळ्यार जाल्ले परमात्माक तांतूय देवते तागेले प्रितीचे तो सांगता की परमात्मा तुमी कसले दुख्ख कोर नकाची म्हाका गोतच न्हू तुमकां कशी हांव तो अमृत कलश वापस घेवन दिवका म्हणून हांव तांगेले मदीन तूं झगड जावची तशी करता पळय म्हणून. तसल्यार हें कळना मॅ तांगेले मदीन तूं लढाई करची बुद्धी कोणाली म्हूण कळना मॅ.
दाना मागेली तशी त्या अमृत लोलोप जावन आशिल्ले ते दैत्य वैवे म्हाका जाय तुका जाय हांव सुरवे पित्त म्हूण सांगून परमात्माल प्रेरण ती तांकां तांगेल मध्येंत ಒಗ್ಗಟ್ಟು ನಿಜಾನ್ तांगेल मध्येंत देवतेंगेल पशी चड ಒಗ್ಗಟ್ಟच तशिलें जाल्यार परमात्माल माये निमती जावन तांणी सुरवे तूं पिल्ले म्हाका कसलेय मेळना म्हूण एकलो आनी एकलो तूं कशें तें सुरवे पिवचें सुरवे हांव पिवचें म्हूण प्रती एक दैत्य दानवांक सुरवे आमी पिवका म्हूण आशी त्या वेळार मस्त दुर्बल जावन आशिल्ले जन दैत्या लागीं तांणी कसलें करूं जायना न्हय तांतूय दुर्बल जन आसाची तांणी बलिश्ट दैत्या लोट लढाई जावचें जाल्लें एकल्यान कळश तांडून घेवन हाताक दवरून घेवंक आनी एकल्यान तांडून घेवचें आनी एकल्यान तांडून घेवचें अशी तेदना ते दुर्बल जावन आशिल्ले दुर्बळी न्ही दुर्बल वीक जावन आशिल्ले तसले दैत्य तांणी पळय सांगता वैऱ्या आमी अशें करचें सम न्हय न्हय देवतेनी आमगेले म्हणके परिश्रम केलेले न्हय तांकांय मेळका न्हय अशी म्हणून सांगून तांणी सांगताचें म्हळ्यार तांकां तांडून घेवचें त्राण ना न्हय तशें जावन पुरे खंय की आमकांय दिन अशें तांणी पिल्ल्यारी म्हणून ताजे मध्येन तूं धर्म सांगतलें ಸ್ವಲ್ಪ दैत्य तांणी दुर्बल शारिरीक जावन सबल न्हय तांणी तशी दैत्यांक हांव मक्का तुक्का म्हूण सांगून लढाई जातरस हांगा परमात्मा कसो करता ते दिवितरी एक अद्भुत छंद अवर्णनीय जावन आशिल्ले एक लावण्यमय रुपाची चिल्ली जावन येता योषित रूपम आणि निर्देश्यम दधार परमाद्भुतम छंदू जावन येता कशी प्रेक्षणीयोत्पलश्यामं सर्वावयव सुंदरम समानकर्णाभरणं सुकपोलोन्न साननम म्हळ्यार चंदेशील ती चिल्ली जावन येयली कोण तो परमात्मूची मोहिनी रुपार येयला तिगेले आंग परमात्माला आंग श्यामल म्हणटा ती कशी गोरी जावची ती वेळी काळसाळीची चंदी चिल्ली तिगेले कानान तो चंद कर्णाभरण चंद गाल दिग नांक चंद उरूंट तोंड पळयतनाच कोण जाल्यार एट्रॅक्ट जावका तिगेले तिकड तसलें चंद तोंड ताजे नंतर नवयंवंतिका म्हणटना चंद अंगांग प्रमाणबद्ध जावन आशिल्लें अंगांग ताजे नंतर तोंडारी ते तोंड चंद तोंडा कमला फुलकी म्हूण सांगून पुराय दुंबी म्हळ्यार मोवामूस म्हणटा पळय हनी बी हें तिगेले तोंडा सुद्द गुंतलीच ते कैकी फूल अशी दिसता तांकां म्हणून ताजे नंतर केसू चंद फांती घालून सोडला ताजेर भर मोगार माळण घेतला तिणें गळ्याचे आभरण भोरन गळोय तिगेले भोरन गेला गळो आभरणान तशी चंद सर्वांग सुंदरी जावन आशिल्ली ती मोहिनी तांगेले द्राकश्यता सौव्रीडस्मित विक्षिप्त भ्रुविलासावलोकनैः दैत्ययूथपचेतसु काममुद्दीपयन्मुहुः सर्वांग सुंदरी जावन आशिल्ली ती मोहिनी लज्जेन एक सपूर हासू मंदहास म्हणटा तशें आसतकय भुव्यो खेळयतरस भारी वय्यारारी एक चंद कोरून गळ कोंकून दोळो वय्यारार गुंडान घेवन ते दैत्यांक पळयतर येतरस तांकां मागीर सांगकावे तांकां सुरवेक स्त्रियो म्हळ्यार जाल्ली तांतूय असल एक चंद रुपाचे चेल्ली नेंद्र आयल्यार मागीर सांगकाव तांकां मांकडाक एक नमने अमल वस्तू पिवयल्या वरी जलकय तांकां दैत्यांक हांगा आमकां एक संशय येता कसले म्हळ्यार शुकमहामुनी अमृतस्य पूर्ण कलशम बिभ्रद्वलय भूषित म्हणून सांगली न्हय त्या परमात्माला हाता दुखून अमृत असुरान कशी अपहरण करचें म्हूण सांगून आमकां येता न्हय मनान तूं जाल्यार इत्याक परमात्मान हाता दुखून तांडू जाल्ली न्ही परमात्मान तांकां तांडूत तशी मायेन घाल्लें इत्याक म्हळ्यार तो सर्वशक्तू जाल्यार न्हू तो अशिल्कय तो तांडून व्हरतना इत्या म्हळ्यार अमृत तांगेले हाता आसल्या मात्र असुरांक तेदना ताणें कसं की पळय तागेले आयडी हे पुरे आव मोहिनी जावन येवचें वांटूचें सुरवेकची हाणें दवरून घेतला रे असुरा दिवूका जेता पळय आमकां दित म्हूण सांगून तांणी हाडलेलें ताणें आमकां देवतेन तशें खातीर आमी येयल्या ते दिनाशी तांणी पिल्लींचें म्हूण जेता पळय आतां तांणी चुकलीत न्हय ते अमृत तांडून घेतली म्हळ्यार तांणीची धर्मा दुखून चुकल्या बरी जालें न्हय त्या वेळार तांकां कशीची शिक्षा दिवं म्हळ्यार तांकां अमृत दिनाशी राबल्यार चुकी जायना तशी इत्याक म्हळ्यार असुराणां सुधापानं सर्पाणामेव दुर्नयं
मत्वा जातींद्र शमसानाम ता न तान व्यभजदच्युत. देव कसं करतं काही गोतस्व्या केदनाय सर्पांक दूध घालला रे सरप चापचे काही सोडानं मॅ तशीची अमृत दिला रे त्यांनी सर्पावरीची विषकारीची अमृत पिऊनही त्यांनी काही चांगल्या बुद्धी काही समजायना तशावन सुरवेकची तांका दिनाच्या मी म्हणून धांडायला कशी जाता ओ सुरवेक बारी चंद कोण आमगेल्या ಒಪ್ಪಂದ केल्ले आणि ಒಪ್ಪಂದ तन्नीची ಒಪ್ಪಂದ केल्लेलंय देवतेनं आपण आता दिनानशी धाविली तन्नीची म्हण म्हळेल का पख्याती देवतेंक तशिलाय तशी सुरवेक कशी तांगेलं ಒಪ್ಪಂದ जलेल म्हळ्या ओटूची समुद्र मतन करचे आईल अमृत वांटून घेऊन पिवचे म्हण सांगून ताजे तरी ये परमात्माले उपाय कसले म्हण म्हळ्या रे दानमांक अमृत तांडून ಹೊರಚೆ तसले एक प्रेरण ताण दिली तांडून मेल्लारी कसले जल्ले ಒಪ್ಪಂದ तन्नी ಒಪ್ಪಂದ ಸೊಳ್ಳೆಲ್ ತನ್ನಿ ಮುಂಜಲ್ನವೆ ಕೆಲ್ಲೆಲೆ ಒಪ್ಪಂದ ತನ್ನೀಚಿ ಸೊಳ್ಳೆಲೆ ತನ್ನೀಚಿ ಮುಂಜಲ್ನವೆ तेदना तन्नी मोस केल्ले म्हण जाता तेदन मोस करतना तांकां एक मुखारसून अमृत दिना नातले रे तांकां कसलें पळय आमी कितें तें अमृत दी न्ही तशें न्ही पळय निंबूचें जायना ही ताका म्हळ्यार रे तेदन सांगू येत न्हू देवतेन न्ही पळय तुमी तांडून व्हेल्ले कसल्याक म्हूण सांगून तशी परमात्माले एक खेळू या पुराय सांगून म्हळ्यार तांणी केल्लेलो ಒಪ್ಪಂದ तांणी म्हणलें म्हूण जाल्यार त्या वेळाक तांकां आम्ही मुखारसून दिना नातल्यार ताणें आमगेले चुकी सोदूच्या जायना म्हूण सांगून परमात्माला खेळतो मागीर परमात्मो मोहिनी जावन आयलो मोहिनी जावन येवन कशी दिसतशील तो म्हळ्यार न्ही जावन त्या वेळाक असुरांगेल स्थिती कसं आशिल्ली तांणी तांगेली प्रीती विश्वास पुरय सोण एकलो अन्यकला निंद करतरस एकलो अन्यकला लागी चोरशी अमृत कलश तांडी तरस तशी तांगेल मध्येन तूं लढाई जावची वेळार ही चंदी स्त्री येईल न्हय पुरो हांव जेन्ना अमृत कलश आतां आशिल्लें विसोर न्हू तिगेल दिकड मन गेलें अहो रूपम अहो धाम अहो अस्या नमम वयः म्हळ्यार अयो कितली चंदी कसं तेजसू कसल रूप ही गेलें ताजे नंतर कितले नमम वयः कितले चंद तरुणी स्त्री ही म्हूण सांगून तांणी उलयतरसच काही आनी तिगे लागीं धांवन येयलीच काही येवन का त्वं कंजफला साक्षी कुतो वाम किं चिकीर्षसि कस्यासि वद वामोरु मन्नन्तीव मनांसि नः तूं कोण इतली चंदेस तूं खंय नुकून येयली कोणा खातीर येयली कसा खातीर येयली कोणाल धूव तूं तुका पळोवन आमगेलें मन पुरय चंचल जाला हे चंदी चलये आमकां गोत्तशील म्हणटा तूं कन्या स्त्री दिसता तुका कोणें आपळ्या तुका कोणें लय स्पर्श जाली म्हूण आमकां आनी कितें दिसना म्हणटना तूं ब्रह्मालेक चंदसृश्टी तूं पळयतना कितली चंदसृश्टी कितली चंद करून तुका त्या ब्रह्मान सृश्टी केला म्हळ्यार आमगेले खातीर सृश्टी केला दिसता तशी तो तांणी सांगता की सात्वं नः स्पर्धमानान् मेकवस्तुनि मानिनी ज्ञातीनां बद्धवैराणां संविदत्स्व सुमध्यमे पळय आमी आतां तुगेले गलाट करताची म्हूण सांगून लेखून का आमी पळय एक जातीची आमकां एक वस्तू जावका आतां ते अमृता एक वस्तू कसं म्हळ्यार अमृत ताजे खातीर आमगेले मध्येन तूं हें जगळ न्ही जातरस आतां तूं वयलें न्हू हांगा कशी आमगेले मध्येन तूं जगळ राबयतवे लढाई राबयतवे तूं म्हूण म्हणटा कोण तुमी म्हणटी तांणी सांगताचे आमी पुरे कश्यपाल चेडूं बाब भाव आमी अमृता खातीर एक समुद्र मथन केल्लें व्हड काम केलें आमी आतां अमृत मेळ्ळा तर आमगेले मध्येन तूं जगळ जातरस कोण सुरवे पिवचें कोणा हें अमृत म्हूण म्हणलेल्या विशयान आमकां लढाई कोरका म्हूण ना न्ही जावन आमी पुरे बाबाची तशें तूं कशी येयलस तूं निश्पक्ष भावान हे वांटीतवे आमकां वापस आमगेले मध्य कसली जगळ जावचें नज म्हूण म्हणटना ती मोहिनी रुपार येयल तो परमात्मो आसतकय तो जायत म्हणटकय आनी म्हणटकय हे दैत्य जन तुमी म्हणटा तुमी दैत्य म्हणून तुमी कश्यप महर्शील चेडूं म्हणून गोतस म्हणटना हांव कोण म्हूण तुमकां गोतस ती सांगता पुंश्चल्यां मयि संगता विश्वासं पंडितो जातो कामिनेषु न याती ही हांव स्वेच्छेरी घर भोंवचीत आसली कुलटा स्त्रीशी म्हणटना मिगेल वयर तुमी न्याय करी वंटी म्हूण त्या एक जडावण त्या एक जबाबदारी म्हाका कसले दिता तुमी पंडित जन ज्ञानी जन कामिनी स्त्री वयर केन्नाय तांणी विश्वास दवरनाची तुमी कसले मिगेल वयर विश्वास दवरताची
आनी सांगतरस सालाव्रकाणां स्त्रीणां च स्वैरिणां च सुरद्विषः सख्यान्याहुरनित्यानि नूत्नं नूत्नं विचिन्वताम् सुण्याल आनी जारिणी स्त्री कुलटा स्त्रियाल मद्यंतू स्नेह कोरकनज म्हणून सांगून तांगेल विशयांतू स्नेहश्चनज म्हणून विद्वांस सांगतात. विद्वांस म्हळ्यार ज्ञानी जन सांगतात. तांणी केदनाय कशी म्हळ्यार सुणी जवो ती कामिनी स्त्री जो तांणी विंगड विंगड सकळी जनांक सोदून म्हळ्यार सुणें तशी विंगड विंगड आहार सोदून भोंवता तशीची हे जारिणी स्त्री एकल्याल्या दुड्ड सरले कुडल्या अन्यकल्याक सोदून भोंवता म्हण म्हणटा पळय. तशें हांव न्हू तूं म्हगेल वयर विश्वास दवर न्हू अमृत म्हणटी म्हण म्हणची चुकी न्हय म्हण म्हणटना ते दैत्यांक तिगेल वयर आनी विश्वास येतके आनी हांसूं न्हू तांणी कांय ना तुगेल वयर आमकां विश्वास आसा तूं हें अमृत म्हणटी म्हण अमृत कलश तिगेल आतां दिताची. परमात्मो मोहिनी रुपार आशिल्लो न्हय तो ततो गृहीत्वा अमृतभाजनं हरिर्भभाष ईशत् स्मित शोभया गिरा हस्तकय तो स्मित शोभया गिरा चंद उत्तर गिरा म्हणा उत्तर चंद उतरारी हांसून तो सांगतकय तुमी म्हाका आतां जबाबदार दिला वय हांव सममंटून दिनी म्हण तुमी म्हणल्यार म्हाका मागीर ते अपमान न्हय. तुमी म्हगेल वयर विश्वास दवरता जाल्यार मात्र आमी अमृत कलशान तुला अमृत म्हणटीत. मागीर सुरवेक आतां तूं वांटी म्हण दिवचें मागीर तूं सम वांटी न्ही म्हणू म्हगेल वयर अपवाद घालची हे पळय सम न्हय न्हय म्हूण सांगून यारार सांगतना न्हय तांणी आनीक एक तागे तिगेल वयर चड विश्वास येयलो. नाबा आमकां तुगेल वयर मस्त विश्वास तूं तुवेंच आमकां अमृत तुका तूं सत्य उलयत म्हूण आमकां गोतस म्हणून सांगता. न्ही जावन तांकां मोहिनी म्हळ्यार कोण म्हणून गोत आशिल्लें ना. ताजे नंतर मोहिनीले निर्देशारी देवदानव पुरय ती सांगता तुमी पुरय नांव नेवका उपास करका मागीर स्नान कोरून मागीर ते हविश्यान कोरून अग्नींत होम कोरून गो ब्राह्मणांक प्राणींक यथायोग्य दक्षिणांनी दिवन ब्राह्मणाल निमती स्वस्ती वाचनांनी कोरोका म्हूण तशी तांणी पुराय करयताची. आनी चंद स्नान कोरून भारी चंद जावन येवन तुमी बैसुका म्हणला न्हू तशी तांणी नवें वस्त्र पुरे माळा सकड घालून तांणी तांकां दवरलेलें दर्भासनार बसताची. देवते बसताची दानवय बसताची. तांणी देव दानव तांणी दर्भासनार बैसून आसतना मोहिनी ते अमृत कलश घेवन त्या बशील कडेन येता ती भारी चंद पितांबर न्हेशिल्ली तेन्ना आनीकी चंदी जावन येयल्या ती ताका म्हळ्यार पळया तिगेल वयरी दोळ आसता न्हू तांकां त्या वेळाक ते देव दानव पुरे तिका पळोवन बसताची पळय त्या वेळार तांणी अमृत कसं हाता घाला की ना म्हूण पळयताची पळय ना न्हय तशी ती कसं करता कशें येयल्या म्हूण सांगता पळय ती. ताम श्री सखीम कनककुंडल चारुकर्ण नासा कपोलवदनां परदेवताख्यानं म्हळ्यार ती देवाली देवूची म्हळ्यार परदेवताख्याम आनी कोणाल म्हणकी आसती म्हणला म्हळ्यार लक्ष्मी श्री सखीम लक्ष्मी लीची दोस्तीची म्हणली कोका म्हळ्यार लक्ष्मी लीची एक श्रेश्ठ सखी चंदेस तशी तांणी पुराय जन तिका पळोवन तांतूय कसले ती पळयता वारदोळेन हांसता तांणी एक नमूने मोहीत जाल्लींची. आनी विगलितस्तन पट्टिकांता म्हूण दिला तिगेल सॅरागू ಸ್ವಲ್ಪ जारवून गेलकय सुरवेकाची तांणी पळय असल स्त्री रूप पळोवच्यान तूं पिशे ताजे मदें ती गेल्या सॅरागांनी ಸ್ವಲ್ಪ जारवतना न्हय मन पुरे तांकां मोहिनी वयरी गेल्ले. अन्यक कसं म्हळ्यार तो परमात्मा मोहिनी रुपांत आसा जाल्यार तांणी कशी असुर तांणी क्रूर न्हय. आतां हांकां अमृत पिवयल्यार कशी सर्पाक दूद पिवयल्या वरी जायना न्हय. असुराणां सुदादानं सर्पाणां इव दुर्नयम हांकां अमृत दिल्यार सर्पाक दूद दिल्या वरी जाता म्हूण सांगून तो कसो करता असुरांक अमृत दिना. देवतेंक न्ही दानवांक विंगड विंगड लायनार बैसको म्हणून सुरवे सांगता तो. तांणी कसं करताची तांणी विंगड दोनी लायन करून बसताच की बैसून तांगेल जनावट बसता की त्या वेळाक तो कसो करता देव मोहिनी रुपार आशिल्लो दैत्याले सुरवे येता आनी तांकां
तांगेल हाव भाव कटाक्ष सकड एक मोहित कोरनो देवतेला येता आणि अमृत देवतेंक दित रस हांगा असुराने म्हणला नव्हे कसले म्हण म्हणतानी तिने सुरवेक सांगला कसने आ मातवांटी तन चढ जल्ले उणी जलेश जल तशल मागे तुम्ही दुर्विता जला हांव तुमगे सुद्दी क ना म्हणला नव्हे आता चंतांनी ना बाई आमकां काय डोंगी करीश ना तितली सकड सांगला विश्वासारा मी तिगेला दिला न म्हणटन ती ती बाई आमकां कसले कृतघ्न जायना नशी चंद करून ती आमकां वांटीत म्हणेल खंडीत म्हण आमगेल्या केज्ञता म्हणू तिका पळोवन हांसून तिगेल रूप पळोवन तिगेल वय्यार हाव भाव भिन्नाण सकड पळोवन तांगेल देहा भान गेला तांकां तितले मग्न जाल्ल्याची आनी तांणी प्रतिज्ञा केला न्हू तुगेल वयर विश्वास सामका म्हणटा ताजे खातीर न्हू बसले तांणी आनी एक कसं म्हळ्यार ती एक बायल मनीशी सुरवे आमकां दी म्हूण सांगून तिगेल्या लढाई मारचे समन्हय ती तीण मागीर सीदा कोपून चमकला इतली चंदिस्ती म्हूण म्हणलें तिका पळोवन बसल्यांची इत्याक म्हळ्यार मोहिनी रुपान तूं तांकां बारीक नमने प्रेम मोह आयला आतां तिगेल्या काम कितें तूं दिनी म्हूण म्हळ्यार ती आमगेल्या कोपलरी म्हूण म्हळ्यार लय भंय जाला तशीची मोहिनी सुरवेक तांकां मस्त चंद करून न्ही तांगेल्या उलयत न्हू तशें हांव न्हू तिगेले फ्रेंडशीप म्हळ्यार तिगेले एक स्नेहाच्या बंधनान तो तांणी पडल्यांची तशें हांव कसो उलयल्यार मोहिनी मनात दुखतकी म्हूण सांगून तांणी कसली उलयनाची जाल्यार परमात्मो देवतेंक अमृत दितर आसतना एकलो स्वरभानू म्हूण म्हळ्यार दानव राहो म्हणटाचे आमी तो देवतेल वेश घाल्ले न्ही येवन सालार बसको ताका कसो की संशय जालो तो सट्ट देवतेल वेश घालने म्हणून तांगेल उठो सालार बसलो देवतेंक दितन तागेल हातार घालन जाल्ले ताणें अमृत पिवन जाल्लो ते भितर सूर्यचंद्रान ताका पळोवन जालें अमृत पितर आसतनाची समताळे दुखून तो गुदेवची पशी पुडेची परमात्मान तागेलें सुदर्शन चक्र सोणू तागेल्या मात्ते कातरून घाल्लें अमृत ताळे दुखून तो वचनी तशें हांव न्हू शरीर पोवन गेल्लें मात्ते अमर जल्ता गेले वय ब्रह्मदेवान ताका एक ग्रह कोण सोडले तेंची राहू पर्वदिनांतू म्हळ्यार ग्रहण काल म्हणटा पळय आमी तेदना तागेले ते सूर्यचंद्रा वयचे द्वेश ताका दाखोवन ते द्वेश बुद्धी तागेले मना येता पळय तेदना सूर्यचंद्राक खावच्या वता तो म्हूण हाका आमी ग्रहण म्हूण म्हणटाचे तशी देवतेंक पुरे अमृत दिल्ले अमृतपान केल्ले मागीर समस्त लोकांक परमात्मा कसो करता समस्त लोकां दाखोवचे खातीर तो कोण म्हूण दाखोवकात वय तो तागेले मोहिनी वेशू सोणू आतां तो निज रूप घेवन येयलो आतां कळ्ळें राक्षसांक येस देवू यो आयला म्हूण म्हणलेले कोळ न्हू तांकां जोर कोपयलो पळय तांणी पाप देवदानवान एक समुद्रांतू एक वेळाक अमृत मेळचे खातीर एक विशया खातीर ते अमृत म्हणलेले एक विशय मेळका म्हणूची तांणी एक मत्यारी समुद्र मतन म्हूण एक कर्म तांणी केल्लेले वय आतां फलांतू तांकां कितले व्हड भेद जाल्ले काम एकले केलें जाल्यार फल भेद पळय तशी देवतेंक तांगेले परिश्रमा फल मेळ्ळें इत्याक म्हूण तांणी परमात्माले आश्रय घेतिले फलापेक्ष करणी आशिल्लें जाल्यार दैत्य परमात्माक विरोध केल्ले विंगड आनी फलापेक्षेन तांणी अमृत म्हळ्यार मेळका म्हळ्यार फलापेक्षेन कर्म केलें पण हांगा परमात्मा पळय कर्मयोगान तूं सांगता फलापेक्षनानतील कर्म करायची तेदन कोणाक कसल दिवका तें हांव दिता मात्र न्हय कर्माच्या बंधनाकय तुमी पळनाची त्या परमात्मान हांगा वैक करून दाखयल पळय देवतेंक ताण सुरवेक सांगला फलापेक्षनानतील कर्म कोरका तुमकां कसल दिवका म्हूण म्हळ्यार हांव दिता म्हण तशी तो देवतेंक तो अमृत दिली ताण तेंची काम तितलेची हानी केला कोणें राक्षसांनी जाल्यार तांणी कशें काम केलेलें तें अमृत आमकां मेळका म्हूण म्हळें आशेरी फलापेक्षेर काम केलेलें मात्र न्हय ती फलापेक्षा तांकां आशिल्ली म्हूण खंयक कळ्ळें अमृत घेवन तें धन्वंतरी देवान आयले कुडलें अमृत कलश घेवन धांवलींच पळय न्ही जाल्यार कसलें परमात्माल प्रेरणेन तांगेले मद्दे एक झगड जालें तांकां तशी तांणी परमात्माल विरोध केलेलो देखून तांकां अमृत मेळ्ळी तशी मनशान केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार ताणें कर्म कोणा खातीर कोरका परमात्माल खातीर कोरका तेजी बायल चेडूं घर आनीक दुसरेक भावंडा खातीर आनमा खातीर चेडवा खातीर बायले खातीर म्हूण न्ही ताणें दुड्डू
कर्म ದುಡ್ಡು ಸಂಪತ್ತು ಗಳಿಸುಚಾಕ कर्म केल्ली म्हूण जाल्यार तांतू तागेले एक भेद बुद्धी आसता म्हळ्यार आतां ताणें तागेले चेडवांक तागेले बायलेक तागेले आनमाक ते मिगेले म्हूण म्हणलेली एक भेद बुद्धी आसता बय बे तशें जावन परमात्माले कृपा कटाक्ष तागेले वयर आसना केन्ना सर्व भेद बुद्धी सोडून हांव करचें परमात्माल प्रेरणेची परमात्माल खातीर करचें म्हणली म्हूण जाल्यार लेखली म्हूण जाल्यार ताणें तेदना ताका केल्लें काम सफल जावचें ताणें फलापेक्ष नाशी केल्यार सफल म्हळ्यार ताका फल मेळचें मेळटा तशीच एक वृक्षाचे मुळाक आमी उदक घालतना ताजे शाकोपशाखेक पुरे उदक वचून ते रूख तळतळीची पाचवेची पाल्लो जावन आसता पळय तशीच परमात्मा सगळे जगत रक्षाचे मूळ जाल देखून ताका संतुश्ट करचे खातीर आमी तागेले खातीर तागेले प्रित्यर्थ जावन आमी कर्म केल्ले कर्मफलाची अपेक्षा करनी म्हूण जाल्यार परमात्मो कसो करता तो पुरो जनांक समरिती हांगा कशी अमृत पुराय देवतेंक वांटिल्ले राक्षसांक दिनी म्हण तांणी फलापेक्षा केलेले तशी फलापेक्षा करना नशी कर्म करतना परमात्मा संतुश्ट जावन तें फल कोणा पावो का तो तशी पावयता हांगा अमृत मथनाची काणी आमी पळयली हातूंत आमकां एक तत्व मेळटा पळयाची अमृत दानवांनी देवाल हाता दुखून अमृत तांडून व्हेल्लेले एक होड चुकी जाता वय वे मरूनच दिशिल्ले तांणी इतक म्हळ्यार हांगा तांणी परमात्माले दुखून विमुख जालीची तांणी परमात्माक सांगिल्ले आशिल्लें तांणी चुकलीची सुरवेक तांणी कसं म्हणलेलें आमी ओटूची देवा हें समुद्र मथन करचें अमृत येतना मागीर ते दोग जाणांकय तांचो वांटो म्हणलेलो आसतना तांणी अमृत घेवन धांवलींची पळय इतक म्हळ्यार तांणी आमकां जेवका ते पुरे फल आमकां जेवका आमी मांद्र अमर जेवका देवतेन अमर जेवचें नज म्हणलेली एक तांकां वायट बुद्धी मनांत आशिल्लो ताजे खातीर तांणी घेवन धांविलीची जाल्यार हांगा विष्णून कोणाक कसल दिवका तें दिली पळय कोण अपेक्षा फलापेक्षेन काम करता तांकां तें फल मेळना कोण अपेक्षा ना अशें निश्काम जावन परमात्माल प्रित्यर्थ ताणें सांगिल्लें म्हूण करता तांकां फल म्हूण ताणें दाखयलें पळय हांकां कळ्ळें आतां आमकां मोसू गेलो कोप येवन तांणी विष्णूक नाना रिती दुर्विताचकय तूं दारलो जावन किरगी न्हेसून कडेन इल्लो न्हय तुका लज्जी जायना न्हय आमगेले शत्रूंक अमृतपान करून दिली न्हय तुवें तांणी अमर जालीत न्हय आमकां मारुणी मध्य दिलें न्हय सुरापान तें तांकां अमृत दिल्लें आमकां सुरापान दिल्लें म्हूण सांगून तांकां कोप येतकय कोणाल वयरी परमात्माल वयरी कोप येता तांकां तशी तांणी परमात्माल वयर कोपून तांणी युद्धाक प्रारंभ करताची परमात्माल निज रूप पळयलें मोहिनी रूप ताणें त्याग केलेलें पळयलें निज रूप पळयलें आतां जोर कोप येयले पेट्टा तांणी युद्धाक प्रारंभ करता देवासुराले संग्राम प्रारंभ जाता मागीर कसल जाता म्हणलेली काणी आमी पायच्या दिसाचे भागवतांत पळया आजी सांगिल्लें भागवत परमात्माले गुरूंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।